इनामदार विला, मेरा दिले पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा, भीगा भीगा है समा, ऐसे में तुम हो कहा, मेरा दिले पुकारे आजा. फोन किचनच्या स्लॅबवर ठेवला होता, ज्याचा फ्रंट कॅमेरा चालू होता. समोर वेदिका कानात एअरपॉड्स लावून याच गाण्याच्या तालावर नाचत इंस्टाग्रामवर रील बनवत होती. गाण्याच्या शेवटच्या वेळीने तिने हात हलवत पुढे घेतले, छनाक छनन, आणि त्याबरोबरच वेदिकाचा हात चहा गाळायला सजवलेल्या ट्रेच्या क्रॉकरीला लागला आणि सगळ्याच्या सगळा सेट जमिनीवर धाडकन मोठ्या आवाजात पडला. ओहो, हे काय झालंय? वेदिकाने आजूबाजूला पाहिले आणि तिचे बोट तोंडात घालून चावले. तर हा वेदिकाचा सासरच्या घरी पहिलाच दिवस होता. ती काही विचार करण्याआधीच तिच्या पतिदेवाने आणि मोठ्या जाऊबाईने किचनमध्ये एंट्री केली. हे 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 काय केलं वेदा? सायलीने जमिनीवर पडलेली क्रॉकरी पाहून विचारले. सायली, ती मी चहा बनवण्याचा प्रयत्न करत होते, वेदिका निरागस आवाजात उत्तरली. एक्झॅक्टली, किचन चहा बनवण्यासाठीच असते मॅडम, रील बनवण्यासाठी नाही. अक्षय स्लॅबवर ठेवलेला तिचा फोन, ज्याचा कॅमेरा चालू असलेला फोन उचलत म्हणाला. आणि चहा कुठं आहे? चहा पातेलं तर रिकामं आहे. एखादी इनविजिबल चायपत्ती आली आहे का मार्केटमध्ये सायली? सवीचे मारे अक्षय भैया गॅसवर ठेवलेले रिकामे भांडे वर खाली फिरवत म्हणाले. शटअप, तुझे मत कुणी विचारले आहे का? तू स्वतःला काय समजतोय? मी म्हणाले मी चहा बनवण्याचा प्रयत्न करत होते, मी चहा बनवला आहे असे नाही. वेदिका अक्षयच्या नाकासमोर बोट करत म्हणाली. ठीक, पण इथे बघून वाटतं की हा प्रयत्न फक्त रील बनवायचा आहे, चहा बनवायचा नाही. काय सायली, मी बरोबर आहे ना? अक्षय वेदिकाचा मोबाईल बोटात नाचवत बोलला. खाली पसरलेले क्रॉकरीचे तुकडे गोळा करताना सायली म्हणाली. उफ वेदा, संध्याकाळी तुझा चेहरा पाहण्याचा कार्यक्रम आहे आणि तू इथे काय गोंधळ घातला आहेस? तुला तयार व्हायचे आहे की नाही? तुला माहीत आहे, आई सांगत होत्या की त्यांनी खूप पाहुण्यांना काय बोलतात त्याला, बाईट, हो बाईट केले आहे. इतक्यात किचनच्या दारातून आवाज आला. एक्सक्यूज मी, ती माझी आई आहे, कुणीही नाही जी कोणालाही बाईट करेल. माय डिअर सोना, बाय द वे, ते इन्व्हाइट असते. हो, जे काहीही असेल, सायली बडबडत म्हणाली. किचनच्या दारात आदित्य होता, जो इकडे तिकडे बघत सायलीकडे आला होता. अक्षय आणि वेदिका आपापसात भांडणात मग्न होते. संधी साधून आदित्य हळूच सायलीच्या कानाजवळ आला आणि म्हणाला. बाईट तर मी तुला करतो. आज रात्री तयार राहा, तुझ्यासाठी वॉर्डरोबच्या पहिल्या सेल्फवर काहीतरी ठेवले आहे. मी ते छोटे कपडे पुन्हा घालणार नाही सांगत आहे, सायली हळू आवाजात बडबडली. हो, तर मी कुठं फोर्स करतोय? तुझं मन नसेल तर नको घालू, पण मग काहीच घालू नकोस. सायली लाजेने लाल झाली होती. जमिनीवरून उठून तिने तिच्या साडीचा पदर कमरेभोवती खोसायला सुरुवात केली. आहा, अक्षय, ज्याचं लक्ष अचानक दोघांच्या गुटुरूकडे गेलं, तो घसा साफ करताना बोलला. आदित्य सायलीच्या कमरेवरून हात काढून त्याच्या केसात हात घालत तो म्हणाला. तसे मी इथे माझी कॉफी घ्यायला आलो होतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हो थांबा, मी आत्ता आणते म्हणत सायली फ्रीजकडे धावत गेली. अरे आदित्य सर, मी तुमच्यासाठी कॉफी बनवली आहे. बस चहा बनवणार होते. वेदिकाने पटकन बाजूला ठेवलेला मग आदित्यच्या दिशेने सरकवला. आदित्य संकोचला. त्याने कॉफीकडे एक नजर टाकली आणि मग हळूवारपणे म्हणाला. नाही, मी खरं तर सायलीला माहीत आहे की मला माझ्या कॉफीमध्ये जास्त दूध आणि साखर आवडत नाही. मला तिने बनवलेलीच कॉफी आवडते. सॉरी वेदिका, पण आज रात्री मी तुझ्या हाताने बनवलेले जेवण करेन. असे म्हणत आदित्यने सायलीला कॉफी आणायला खुणावले आणि बाहेर जायला निघाला. अचानक तो वळला आणि वेदिकाला म्हणाला. बाय द वे, तू ऑफिस कधी जॉईन करते? वेदिका खूप अस्वस्थ होऊन धावत आदित्यकडे आली आणि हात जोडून म्हणाली. सर प्लीज, मला आजच घेऊन जा. हे काय आहे सगळं? आज संध्याकाळी स्त्रिया माझा चेहरा बघायला येणार आहेत. मला सांगा, ही काय पद्धत आहे? मी शोपीस आहे का? वेदिका तिचे बोलणे पूर्ण करण्याआधीच अक्षयने त्याचे पाय क्रॉस केले आणि सायलीच्या खांद्यावर
हात ठेवून स्टाईलने बोलला, नाही अजिबात नाही. तू तर अँटिक पीस आहेस आणि तुझा चेहरा पाहण्यासाठी नाही तर तुला प्रदर्शनात ठेवायला हवं. वेदिकाने रागाने डोळे मोठे केले, मुठी घट्ट केली आणि दात खात रागाने आदित्यला म्हणाली, सर याला तोंड बंद करायला सांगा, नाहीतर आज सुहागरात्रीच्या आधी तो माझ्याकडून मार खाईल. अक्षय वेदिकाचे बोलणे ऐकून आपले दोन्ही हात क्रॉस केले आणि त्याच्या कानाला हात लावले आणि डोळे मोठे करून म्हणाला, तोबा तोबा सायली, कसलं कलियुग आलंय. ही बायको असून आपल्या नवऱ्याला मारायच्या गोष्टी करत आहे आणि तेही तिच्या मोठ्या दिरासमोर. सायलीचे हसू थांबायचे नाव घेत नव्हते. वेदा ऐक, हे काय सर सर बोलते, ते तुझे दीर आहेत, बस भैया बोलत जा. सायली मुठी जवळ असल्याच्या अधिकाऱ्यांनी म्हणाली. यावेळी आदित्य आणि वेदिका दोघेही सायलीकडे एकटक पाहू लागले. व्हॉट? दोघांच्या तोंडातून एकाच वेळी बाहेर पडले, राहू दे सावली, राहू दे सायली. संस्कार, रीतिरिवाज, रस्मे यांच्याशी दोघांचा कुठे काही संबंध नाही. अक्षय बाबू विस्तवावर तूप ओतताना सायलीला म्हणाले, अक्षय के बच्चे, मला ऑफिसला जायला उशीर झाला नसता तर सांगितलं असतं तुला. असे बोलत आदित्य बाहेर गेला. सायली ही कॉफी घेत त्याच्या मागे धावली. आदित्य खोलीत टाय लावत होता. सायली शांतपणे हसत त्याच्याजवळ आली आणि कॉफी बाजूच्या टेबलावर ठेवली आणि बेड व्यवस्थित करू लागली. तसेही बाईट म्हणजे काय असतं ते? सायलीने ब्लँकेटची घडी घालताना विचारले. आदित्यचे हात टायवर थांबले. सायली तिच्या कामात व्यस्त होती. आदित्यने हळूच मागे जाऊन सायलीच्या गळ्यात हात टाकला आणि तिचे डोके एका बाजूला झुकवले आणि हळूच तिच्या मानेवर चावा घेतला. आ, सायलीच्या तोंडातून हलकासा आवाज बाहेर पडला. हे काय करत आहे? तिने पटकन मागे वळून विचारले. तुला बाईटचा अर्थ शिकवत होतो. एखाद्याला चावणे बाईट असते काय? हो. मी पण तुम्हाला बाईट करू का? हो प्लीज, लवकर कर ना. आदित्यने आनंदाने डोळे मिटले. सायलीने तिचा हात वर केला, त्याच्या ब्लेझरची काही बाही थोडी वर केली आणि त्याच्या हाताला तिच्या जातांनी जोरात चावली. आई आई मेलो, आदित्य ओरडला. अरे सावित्री, संध्याकाळच्या फंक्शनसाठी आलेली मिठाई कुठे ठेवली आहेस? श्यामरावने बाहेरून घाईघाईने आत शिरताच विचारले. सोफ्यावर बसून पाहुण्यांसाठी गिफ्ट पॅक बनवत असलेल्या सावित्रीने सायलीला जोरात हाक मारली. सायली बेटा कुठे आहेस? सायली, अरे सायली, हे बघ बाबा मिठाईचं विचारत आहेत, कुठे ठेवली आहे? आई, सगळ्या मिठाई वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्या आहेत. सायली पायऱ्या उतरताना म्हणाली. अरे बेटा, पॅक झाले आहेत का बॉक्स? उफ, गडबड झाली आहे. मी सांगायला विसरले की जे मिठाईचे बॉक्स नातेवाईकांना द्यायचे होते ते गुलाबी फाईलने झाकलेले आहेत. बाकीचे जे बॉक्स शेजाऱ्यांना द्यायचे आहेत ते पिवळ्या फाईलने झाकलेले आहेत. दोन्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले आहेत जेणेकरून गोंधळ होऊ नये. सायली किचनकडे धावत गेली आणि म्हणाली. आई मिठाईवाल्याला संध्याकाळच्या जेवणाबद्दल काय म्हणतात? मोनू, मनू ना मनू, मेनू. सायली बेटा, मेनू. हो, तेच. मेनूचं सामान काढते, मग मी तुमच्याकडे येते. सायलीने डोक्याला हात लावला आणि स्वयंपाकघरात शिरली. सावित्री श्यामरावकडे बघत हसली. श्यामरावही हसला आणि येऊन सावित्रीजवळ बसला. हे बघ, तुझ्या सुनेने तुझे अर्धे टेन्शन स्वतःवर घेतले आहे. तू देवाचे आभार मानायला हवे. जावा तुम्ही पण ना, माझ्या मुलीला नजर लावू नका. सावित्री खोटा राग व्यक्त करत म्हणाली. तसे खरं सांगायचं तर सायली नसली तर मला अर्ध्या गोष्टी आता आठवतही नाही. हो मॅडम, आता तुमचे वय झाले, हे विसरणे तर चालूच राहायचे. हो, आणि तुम्ही नेहमीच तरुण राहाल. सावित्री श्यामरावला चिडवत म्हणाली. तुमच्यासाठी मी नेहमीच तरुण राहील मॅडम. आजमान आहे क्या? श्यामराव सावित्रीला चिडवतो. बाजूला व्हा, तुम्हाला काही काम नाही, मला तर करू द्या. सावित्री लाजली. नातवंडांना खेळवणीच्या वयात स्वतःच लहान होत आहेत. इकडे किचनमध्ये सायली एखाद्या स्वयंपाकीप्रमाणे मिठाईवाल्यांना सविस्तर सूचना देत होती. हे बघा, डाळ मखनीमध्ये खड्या मसाल्यांसोबतच तडका द्या आणि वडे बनवण्यासाठी डाळ नीट फेटा. जर मोठे फुगले नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आणि गोडासाठी रसगुल्ल्याबरोबर मूग हलवा बनवा. सायलीने सर्व आवश्यक गोष्टी एक एक करून मोजायला लावल्या. ती नुकतीच बाहेर जायला निघाली होती. आईने सुद्धा कसला हलवाही लावला आहे माहीत नाही.
एवढे जेवण तर मी स्वतः तयार करू शकले असते. आदित्यही अक्षयच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेला होता. त्याच्या छोट्या भावाच्या लग्नाबद्दल संपूर्ण ऑफिसमधले त्याचे अभिनंदन करत होते. त्यांनी त्यांच्या सगळ्या ऑफिसमध्ये सर्वात महागड्या मिठाई आणि गिफ्ट पॅकचे वाटप केले. शेवटी यापेक्षा आनंदाचा प्रसंग कोणता असू शकतो. इतक्या दिवसांनी ऑफिसला येताना आदित्यला अजिबात चांगले वाटत नव्हते. आता सायलीशिवाय कुठेही त्याचे मन लागत नव्हते. थोडा वेळ आपल्या अधीनस्थ व्यक्तींशी कामावर चर्चा करून त्याने ऑफिस असिस्टंटला फोन करून कॉफी आणायला सांगितली आणि केबिन बंद केली. त्याच्या रेकलायनर खुर्चीवर बसून आदित्यने त्याच्या बॅगेतून एक छोटी फोटो फ्रेम काढली. फ्रेममध्ये त्याचा आणि सायलीचा फोटो होता, ज्यामध्ये सायली सुंदर गुलाबी बनारसी साडीत सजली होती आणि आदित्य पांढऱ्या कुर्त्यात छान दिसत होता. सायली खाली वाकून आदित्यच्या कपाळाचे चुंबन घेत होती. खरं तर तो फोटो काढण्यापूर्वी आदित्य जमिनीवर बसून तिच्या साडीच्या निऱ्या व्यवस्थित करत होता आणि सायलीला त्याच्यावर प्रेम आले होते. फोटोग्राफरने तो क्षण पटकन कॅमेऱ्यात कैद केला आणि आदित्यने या छोट्या फोटो फ्रेममध्ये हा फोटो अक्षय आणि वेदिकाच्या लग्नात काढलेला होता. आदित्य काही मिनिटं डोळे मिचकवल्याशिवाय त्या फोटोकडे पाहत राहिला. शिकवा करने गए थे और इबादत सी हो गई. तुझे भूलने की जीत थी मगर तेरी आदत सी हो गई. आदित्यने सायलीला फोन केला. बिचारी नेहमीप्रमाणे यावेळीही काही कामात व्यस्त होती. मनात तर लगेच फोन उचलावा पण संध्याकाळ झाली होती आणि पाहुणे यायला सुरुवात झाली होती आणि यावेळी पतिदेवाचा फोन उचलणे म्हणजे अर्धा फेविकॉल लावून ते फोनला चिकटतील. म्हणून तिने तुटलेल्या मनाने कॉल डिस्कनेक्ट केला. ठीक आहे, तू तुझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. थांबा मॅडम, संध्याकाळी घरी पोचू दे. मी सुद्धा तुझ्याकडे पाहणार नाही, मग तुला कळेल दुर्लक्ष केल्याचे परिणाम. बोलणे तर लांबची गोष्ट आहे, मी तुझ्याकडे एक नजर पाहणारही नाही. आदित्यने रडवेला चेहरा केला. तेवढ्यात ऑफिस असिस्टंटने दरवाजा वाजवला. सर, कॉफी. आदित्य त्याच्याकडे रोखून बघू लागला. त्याच्या मनात फक्त सायलीच घुमत होती. ऑफिस बायला त्याचं असं टक लावून पाहणं विचित्र वाटत होतं. सर, अजून काही? यार, तुझ्या बायकोने कधी तुझ्याकडे दुर्लक्ष केले आहे का? काय सर? नो सर, माझे अजून लग्न झालेले नाही. तर मग कर भावा, पण अशी बघ जिला घरची कामं येत नसतील. नाहीतर घरची सगळी कामं झाल्यावरच तुझा नंबर येईल. ओके सर, थँक्यू फॉर ॲडवाईस. सर, आदित्यचा राग तोबा. आज काय होणार होते सायलीचे? संध्याकाळ होताच तो घरी पोचला होता. गाडीच्या चाव्या सिक्युरिटीकडे फेकल्या आणि तो तनतन करत आता गेला. सिक्युरिटीलाही आदित्यचा राग चांगलाच माहीत होता. चावी उचलली आणि पटकन गाडी पार्क करायला सुरुवात केली. नो टॉक्स नो लुक्स आदित्य, नो टॉक्स, कीप इट्स इन युअर माइंड. आदित्य स्वतःला समजावत होता. जेव्हापासून सायलीच्या प्रेमात पडला होता, आदित्य फार काळ रागवून राहू शकत नव्हता. काय करणार आदित्य? किती पण विश्वमित्र बनवून दे. एक आकर्षक मुलगी सुद्धा विश्वमित्र बनून काय करू शकते? जेव्हा ती मुलगी मेनकाच्या रूपात एकदाच समोर आली की याचा सगळा राग मेणासारखा विरघळेल. इनामदार व्हिला सुंदर सजवण्यात आला होता. संपूर्ण घर फुलांच्या गुच्छाप्रमाणे दिसत होते. सर्वत्र मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. संध्याकाळी इमारतीच्या बाहेर लावलेल्या निळ्या दिव्याच्या झुंबराच्या तारांमुळे संपूर्ण इमारत निळ्या प्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखी दिसत होती. बाहेरील सजावटीपेक्षा आतील सजावट अधिक सुंदर होती. आतून संपूर्ण घर पांढऱ्या गुलाबाच्या फुलांनी आणि पांढऱ्या नेटच्या पडद्यांनी सजवले होते. हॉलच्या मधोमध सिंहासनासारखी मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती आणि त्याच्यासमोर गोलाकार पद्धतीने सुंदर कपडे घातलेले अनेक टेबल आणि खुर्च्या ठेवलेल्या होत्या, जिथे आज उच्च समाजातील अनेक सुव्यवस्थित गृहिणी जमणार होत्या. त्यापैकी अनेक शहरातील मोठ्या उद्योगपतींच्या पत्नी होत्या. सायली वेदाच्या खोलीत बसून तिला सजताना पाहत होती. पार्लरमधून आलेल्या मुली तिचा मेकअप करत होत्या. कोणी मेकअप करत होते तर कोणी हेअरस्टाईल करत होते. एक मुलगी नीटनेटकेपणाने तिच्या लाल कांजीवरम साडीच्या पल्लूच्या प्लेटा करत होती. सायली तिला पाहून खूप हसत होती.
तिचा चेहरा पाहण्याच्या वेळी पण असे सर्व काही झाले होते. सायली यार, हे नेल पेंट तर माझ्या साडीशी मॅच करत नाही. वेदिका रागाने आपले हात सायलीला दाखवत म्हणाली, अरे आपल्याकडे या रंगाची नखपॉलिश आहे, तू ती खराब कर. मी आत्ता माझ्या खोलीतून घेऊन येते. सायली उठून बाहेर जायला निघाली होती की तिच्या कानावर कोणाचा तरी मंद हास्य ऐकू आलं. तिने वळून पाहिलं तर मेकअप करणाऱ्या मुली सायलीची भाषा ऐकून एकमेकांकडे इशारे करून हसत होते. सायली काही न बोलता शांतपणे मान झुकवून तिच्या खोलीत गेली. वेदिकाला ते सहन झाले नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही का हसत आहात? ती काही जोक करून तर गेली नाही ना? तुम्ही लोकांना कोणाचा तरी मजा करायला खूप आवडते ना? सर्वजण आत्ताच उठून माझ्या खोलीतून बाहेर निघा. मॅडम, पण तुमचा मेकअप? मी माझा मेकअप स्वतःच करू शकते. फाउंडेशनचे इतके थर लावले आहेत की माझ्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून मला लेडी गागा बनवले आहे. चला निघा इथून. यावेळी वेदिका इतक्या मोठ्या आवाजात बोलली की सगळे तिची खोली सोडून पळून गेले. वेदिका सायलीच्या खोलीत गेली. बिचारी सायली हातात नेलपेंटची बाटली घेऊन बसली होती. तिने पुन्हा वेदाच्या खोलीत जावे की नाही हे बहुधा तिला समजत नव्हते. सायली वेदाच्या आवाजाने सायलीचे ध्यान तुटले. अरे मी आणतच होते. ते काय म्हणतात नेल पेन. सायलीने बोलता बोलता मान टेकवली. अरे सायली, मला हीच तर हवी होती. आण पटकन, लाव. आणि तू कपडे कधी चेंज करणार? आदित्य सर आल्यानंतर. सायली लाजली. अरे खरंच यार, मी आदित्य सरांना इतके रोमॅन्टिक कधीच पाहिले नव्हते. तुझ्या प्रेमामुळे ते इतके बदलले आहेत. सायलीचे गाल गुलाबी झाले होते. ठीक आहे, आता तयार हो. तू तयार हो. तुझा चेहरा पाहण्याचा कार्यक्रम आहे. माझा झाला आहे. मी तर एवढेच म्हणत होते की तू लवकर तयार झाली तर त्यांना सांग माझ्या केसांची काही छान स्टाईल करायला. त्यांना तर मी हाकलून दिले. आता तू पटकन साडी नेस, मग मी तुझी हेअरस्टाईल करेन. खरं का हाकललं भला? चांगलं तर काम करत होत्या. अगं सायली, तू खूप प्रश्न विचारतेस. चल उठ, कपडे बदलून घे. तोपर्यंत मी टचअप करते. असे म्हणत वेदा तिची नेलपेंट काढू लागली. वेदिकाची मस्ती बघून कोणी म्हणत नव्हते. फक्त 2 दिवस झाले ती सून म्हणून या घरात आली. इकडे आदित्य घरात आला तेव्हा महिलांचा मेळा सुरू झाला होता. त्याच्या ओळखीच्या 2 काकूंना नमस्कार केल्यावर त्याला अक्षय वर उभा असलेला दिसला. त्याने हळूच वरच्या बारकडे इशारा केला आणि इशाराने म्हणाला, प्यायला येतो का? आदित्यच्या डोळ्यात संपूर्ण इंद्रधनुष्य चमकले. त्याने जोमाने होकार दिला. पण नंतर त्याला काहीतरी आठवले आणि त्याने बोटांच्या इशाराने त्याला विचारले, माझी बायको कुठे आहे? अक्षय त्याच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाला, माझ्या बायकोसोबत. आपले दोन्ही हात उघडून हलवत आदित्यने विचारले, काय करत आहेत? अक्षयने चेहऱ्यावर ब्रश चालवत इशाराने सांगितले, मेकअप करत आहेत. वाह, चल मग. आदित्य धावतच पायऱ्या चढून बारमध्ये गेला. भाई, कळत नाही मला आजकाल तुला बघून एवढा आनंद का होतोय. कारण की तुझ्या 4 दिन की चांदनीचा काळ सुरू झालाय ना. आता आयुष करत तू. मग काळ्या रात्रीमधून जाण्याचा तुझा अनुभव नक्की शेअर कर भाऊ. दोघांनी ओडका शॉट्सने चेअर केले. डॅड कुठे आहेत? एका घोटात ग्लास संपवत आदित्यने विचारले. डॅड आज खाली पाहुण्यांना अटेंड करत असतील. आज आईच्या इतक्या सगळ्या फ्रेंड्स ज्या आल्या आहेत. अक्षय बडबडला. दोघेही हसले. आज मी सायलीवर रागवलोय. काहीही झालं तरी मी तिच्याशी बोलणार नाही. का? तिने माझा कॉल कट केला. आदित्यने लहान मुलासारखे तोंड केले. अक्षय इतका जोरात हसला की तोंडातून दारूचे फवारे बाहेर पडले. इकडे सायली वेदिकाला तयार होऊन खाली आणत होती. चेहरा पाण्याचा विधी असल्यामुळे वेदिकाचा चेहरा लांब घुंगटने झाकलेला होता. लाल कांजीवरम साडी, सुंदर लाल बांगड्यांचा सेट आणि तिच्या सासऱ्याने दिलेला सोन्याचा जाड हार गळ्यापासून छातीपर्यंत रुंद होता. वेदिका हळूच सायलीला म्हणाली, उफ, मला काहीच दिसत नाहीये. सायली, मला धरून ठेव. मी नाही तर मी पडेल. काळजी करू नकोस, मी तुला घट्ट पकडून ठेवले आहे. सायली, माझावाला कुठे दिसतोय का? वेदिका ओठ चावत म्हणाली. तुझावाला काय? अरे माझा नवरा यार, नवरा. नाही वेदिका,
दिसत तर माझावाला पण नाही. आत्तापर्यंत ऑफिसमधून यायला पाहिजे होते. दोघी एकमेकींशी काय कुजबुजत आहेत ते सावित्रीला समजत नव्हते. कुणाला तरी विचार ना, वेदिका कुजबुजत म्हणाली. सायलीने जवळून जाणाऱ्या एका नोकराला थांबवून विचारले, अरे ऐक, छोटे मालक आले आहेत का? हो दीदीजी, ते खूप आधी आले आहेत. ते बारमध्ये अक्षय बाबूसोबत बसले आहेत. वेदिका सँडरकडे हात नेत म्हणाली, इसकी तो भैंस की आँख. वेदिका पायऱ्यांवर पडणार तेवढ्याच सायलीने तिला घट्ट पकडले. वेदिका वेदिका शांत हो, तू खाली बस, मी या दोघांचे कान पकडून ओढून आणते. सायलीने हळूच वेदिकाला मोठ्या खुर्चीवर बसवले आणि वरच्या मजल्यावर बारच्या दिशेने गेली. बारमध्ये वरच्या मजल्यावर. आणि तुला माहीत आहे का भाई पुढे काय झालं? त्याने दारू पिऊन रात्री 3 वाजेपर्यंत उलट्या केल्या. हा हा हा. दोघेही हसत हसत खाली पडत होते. अच्छा, तुम्ही दोघेही उठता की मी आईला आणू? छानशी हलक्या निळ्या रंगाची चमकणारी साडी नेसलेली परीसारखी सायली दारात उभी होती. इच्छा नसतानाही तिच्या चेहऱ्याच्या गुलाबी प्रकाशात आदित्यची नजर बुडून जाऊ लागली. तो डोळे न मिचकवता आपल्या अप्सरेकडे पाहत होता. जाम पर जाम पीने से का फायदा, रात गुजरी तो सारी उतर जाएगी. तेरी नजरों से पी है खुदा कसम, उमर सारी नशे में गुजर जाएगी. भाई भाई, वितळायचं नाही, तू सायलीवर रागवला आहेस. पुढे झुकत अक्षय आदित्यच्या कानात कुजबुजला. आदित्यला काहीच ऐकू येत नव्हते. अक्षय, तू तू थांब इथेच, मला काही फार महत्त्वाचं कामासाठी झोपायला जायचे आहे. अक्षयच्या चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक एक्सप्रेशन आले. सुहागरात माझी आहे आणि झोपायची घाई याला झाली आहे. धन्यवाद.